तालुक्यातील पाटगाव सिद्धेवाडी खंड रस्त्याचं काम बोगस, शिंदे वस्तीवरील नागरिकांच्या मार्गात जीवन मरणाचा डोंगर। मिरज तालुक्यातील पाटगाव ते सिद्धेवाडी खंड रस्ता दुरुस्तीच्या कामात ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या PWD अधिकाऱ्यांची मनमानी चव्हाट्यावर आली आहे। अत्यंत चुकीच्या आणि बोगस पद्धतीने या रस्त्याची दुरुस्ती केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। या दुरुस्तीमुळे रस्त्याकडेला असलेल्या वस्तीवरील नागरिकांसाठी हा रस्ता आता जीवन मरणाचा डोंगर ठरत असून त्रस्त नागरिकांनी आपला तीव्र संताप उदय वार्ता न्यूजकडे व्यक्त केला आहे। रस्त्याची उंची वाढवली, वस्तीचा मार्गच होणार कायमचा बंद। सिद्धेवाडी खंड ते पाटगाव दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाटगाव येथील नागरिकांच्या शेतात वस्त्या आहेत। या वस्त्यांकडे ये-जा करण्यासाठी आधीच रस्त्यांची बिकट अवस्था असताना आता सुरू असलेल्या जुजबी दुरुस्तीमुळे दोन्ही बाजूंना असलेल्या शिंदे वस्तीकडे ये-जा करणारे रस्ते पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहेत। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी रस्त्यावर मातीचा आणि मुरमाचा मोठा भराव टाकून रस्त्याची उंची चुकीच्या पद्धतीने वाढवली आहे। त्यामुळे शिंदे वस्तीतील नागरिकांना मुख्य रस्त्यावरून आपल्या घराकडे ये-जा करणं म्हणजे एखाद्या जीवघेण्या सरकशीसारखं झालं आहे। लहान मुलांचे हाल, चुकीच्या पूल बांधणीमुळे अडचण। शिंदे वस्तीकडे जाणारा रस्ता अगदी खाली ओढ्यात उतरून पार करावा लागतो। या ठिकाणी पूर्वी असलेला पूल तोडून ठेकेदारानं नव्या अत्यंत अरुंद पूल बांधलेला आहे। त्यातच भराव टाकून रस्त्याची उंची वाढवल्यानं नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। पावसाळ्यात भयंकर हाल। पावसाळ्यात या भागातील स्थिती अत्यंत गंभीर होतीये। नागरिकांना गॅस सिलेंडर, जनावरांचा चारा आणि पेंड डोक्यावरून वाहून न्यावी लागते। मुलांचा धोकादायक प्रवास। लहान मुलांना शाळेत जाताना गुडघाभर पाण्यातून अत्यंत धोकादायक पद्धतीनं ये-जा करावी लागते। रस्त्यालगतच मृत्यूचा सापळा, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता। विशेष म्हणजे या रस्त्याला लागूनच एक अतिशय धोकादायक विहीर आहे। या विहिरीलगत असलेले मोडकळीस आलेले ब्रॅकेट व्यवस्थित दुरुस्त करण्याऐवजी ठेकेदारानं त्याला चक्क दगड लावून मुरुम दाबला आहे। हा तात्पुरता जुगाड अत्यंत धोकादायक असून उद्या एखादं वाहन नियंत्रण सुटून विहिरीत कोसळल्यास मोठ्या अनर्थाची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे। अधिकारी आणि ठेकेदाराची आडमुठेपणाची भूमिका। स्थानिक रहिवाशांनी जेव्हा या समस्येबाबत ठेकेदाराला जाब विचारला तेव्हा सुरुवातीला व्यवस्थित रस्ता करून देतो असं सांगणाऱ्या ठेकेदारानं आता टाळाटाळ सुरू केली आहे। दुसरीकडे हताश झालेल्या नागरिकांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीही नियमानुसारच काम होईल अशी आडमुठेपणाची आणि संवेदनहीन भूमिका घेतल्यानं नागरिकांमधील असंतोष अधिकच वाढला आहे। नागरिकांची मुख्य मागणी, ठेकेदारानं रस्त्याचं काम योग्य पद्धतीनं करावे। वस्तीकडे दोन्ही बाजूंनी ये-जा करण्यासाठी त्या ठिकाणी असलेले जुने नळ, पाईप टाकून खाली उतरणाऱ्या रस्त्यांची उंची वाढवून द्यावी, जेणेकरून रहिवाशांना सुरक्षित मार्ग मिळेल। तर काम सुरू करू देणार नाही, जिल्हा परिषद सदस्य आशिषदादा जाधव यांचा इशारा। या गंभीर समस्येची दखल घेत येथील महिलांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य आशिषदादा जाधव यांच्याकडे दाद मागितली। आशिषदादा जाधव यांनी नागरिकांना आश्वस्त करत म्हटलंय की कसल्याही परिस्थितीत तुमची गैरसोय होऊ देणार नाही। तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय ठेकेदाराला रस्त्याचं काम पुढे सुरू करू देणार नाही। त्यांनी लवकरच घटनास्थळाला भेट देण्याचं आश्वासनही दिलं आहे। या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे नेते हनुमंत शिंदे आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभाराचा तीव्र शब्दात निषेध केला असून तात्काळ तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। शिंदे मला पाटगाव 4 फुटाच्या शासनाने पहिल्या आमची रितसर वाट चालू आहे। बांधकाम विभागाने पहिला जी भर होती त्याच्यात 4 फूट वाढवलं आहे। त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं बाबा हे कमी करून आम्हाला स्लो करून देतो म्हणून त्यांनी 3-4 दिवस काम बंद ठेवलं आहे आणि आता जबरदस्ती काम चालू केलं आहे। मग आमची एकच मागणी आहे बाबा जे आहे ते नियमानुसार तू कर, पण आमचा रोड आहे स्लो व्यवस्थित करून दे, एवढीच आमची मागणी आहे। त्या मागणीला त्यांचं कॉन्ट्रॅक्टरचे जे बेसिक लोक आहेत कामगार की जुमान द्यायला नाही, आणि दुसरी गोष्ट जी बांधकामचा भराव ज्यांना करणार मुरुम टाकायला, मुरुम तिने न टाकतात वड्यातली माती उचलून रोडला टाकलेली आहे, किती दिवस राहत्या आणि हे काम जे आहे काम वाढले त्याची अपेक्षा वाटाचा विषय आहे ते सरळ करून द्यावं। आमची मागणी जादा काय नाही, फक्त स्लो करून आमची वाट आहे ती व्यवस्थित करून द्या। 4 फुटांनी जर तुम्ही चढवला तर आमची गाड्या येणार जाणार कशा? पहिलेच पावसाळ्यात प्रॉब्लेम होतो, गाड्या वर चढत नाहीत। पहिलाच इथं कठडा आहे, कठड्यानंतर हा कठडा आणि त्यांची भराव जर झाला तर गाडीवर चढणार कशी? एवढीच मागणी आहे। त्या कॉन्ट्रॅक्टरला सरळ एका दिवसात आमचं स्लोप करून घेऊन आम्हाला रस्ता बरोबर असा याला झाला पाहिजे। आमचा रस्ता करून देणं गरजेचं, रस्ता करून देऊ द्या, त्यांचं काय असेल ते करू द्या।
आणि गोड बोलून आम्ही बोलत असताना त्या दिवशी त्यांना सांगितल्यावर आम्ही इकडे काय करत नाही म्हणून जर त्यांनी करत असतील तर त्याच्यात पण आम्ही पण मागं पडणार नाही. मग काय असेल ते असं एवढी उंची वाढवली आणि एखादं काय नाही करून दिलं तर येणार जाणार कशी तुम्ही? येणार जाणार कसं आम्ही पण त्या दिवशी त्यांना सांगत असताना म्हटलं तुम्ही कुणाला सांगू नका, एवढं तुमचं आम्ही करून देतो म्हटलं. आणि आता हे असं करायला लागलं. बरोबर. पहिलाच आमची माणसं पायानं आतो आहेत, मग तिथे येणार जाणार कसे आहे? आणि ह्या जर खड्ड्यात आमची माणसं पडली तर त्याला जबाबदार कोण राहणार? आणि हा खड्डा सुद्धा मुजवण्याची जबाबदारी त्यांची. हा खड्डा पण मुजवला पाहिजे. खड्डा बी धोकादायक. हा पण धोकादायक आहे खड्डा. पावसाळ्यात कशी काय अवस्था असते या ठिकाणी? पावसाळ्यात चिखल असतं, पावसाळ्यात आम्हाला जायला येत नाही. गुडघ्यावर चिखलात आम्ही येतोय जातोय. सिलेंडर रस्त्यावरून न्यायचा, पेंडाची पोती रस्त्यावरून न्यायची, वैरणीची गटरी रस्त्यावरून ह्या चिखलातनं न्यायला लागतात आम्हाला. पण असू द्या, ते हाय त्याच्यात पण मान्य होतं. पण आता जर असं जर केलं तर आमच्या गाड्या येणार जाणार कशा? त्यावर कॉन्ट्रॅक्टरला काय तुम्ही सांगितलं का? कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं करून देतो म्हटला. जोपर्यंत हे करत नाही तोपर्यंत इथं करत नाही म्हटला. 4 दिवसाला काम बंद होतं, परत आज चालू केलं ना. हाय तिची जैसी ती स्थिती आहे. पहिला त्याच्यावर जे आमचा आहे ते विषय मिटवू दे मग काय. आम्हाला काय कामाची आडवं यायची गरज नाही. फक्त आमचा जो विषय आहे तोच सरळ रस्ता करून दे, विषय चालला. व्यवस्थित करून दिलं त्याचं काय? त्या बांधकामाचा PWDच्या अधिकाऱ्यांशी काही संपर्क केला तुम्ही? काय कुणाला केलं? आमच्या नियमात बदल होणार नाही. पाटील साहेब, निलेश माने पाटील, बर काय म्हणले मग? त्यांना साहेबांना फोन केला होता. हं. साहेब म्हणले असं आम्हाला करता येत नाही, जे आमच्या नियमात आहे ते आम्ही करतो. आता इथं जर असा भराव वाढवला दोन्ही बाजून तर तुम्ही येणार जाणार कसं काय? काय परत जायचा विषयच नाही. रस्ताच बंद होते मग. बंदच होते. त्या आतल्या माणसाने तिकडं तडपडूनच हे झालं पाहिजे. त्याच्याशिवाय काय पर्यायच नाही. हा असा एका साईडचा प्रॉब्लेम, त्या साईडचा हा? तोच प्रॉब्लेम आहे. दोन्ही साईडला ते तिकडे तसंच बसते, करायला तिकडे बी आहे, तिकडे तसंच केलं. त्यांना रिक्वेस्ट केली ती तरी पण तिने ऐकणं झालं. मगरुरीची भाषा आहे कॉन्ट्रॅक्टरची. त्यावर तुम्ही काय लोकप्रतिनिधींना कुणाला काय सांगितलं काय? हा, आशिष दादांना आत्ताच फोन झालाय आमचा. तुम्ही रस्ता करून देऊ नका म्हणून सांगितलं. मी उद्या सकाळी येतो आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला माझं नाव सांगा म्हणून सांगितलं. त्यांचं नाव ते आहेत काही ते विचारत होते, फोन द्या. पण आता ते नाहीत म्हणून सांगितलं. आणि दादा आत्ता सध्या सांगलीमध्ये आहेत. जरी मी इथं असतो तरी आलोच असतो म्हटलं, पण मी आता इथं नाही. उद्या सकाळी मी येतो आणि बोलूया त्यांच्याशी म्हणून सांगितलं. दादानी रस्ता होऊन द्यायचा नाही म्हणून सांगितलं. मी आहे त्याला म्हणून सांगितलं. उद्या सकाळी येणार आहेत दादा. किती घर आहेत तिथं? टोटली इकडे ह्या साईडला 10 घर आहेत, इकडे 6 घर आहेत आणि मंदिर आहे. मंदिराला लोकांची ये जा असते काय. समाज आहे. प्रत्येक गुरुवारी कार्यक्रम असतात. गुरुवारी अमावस्या पौर्णिमेला बसण्याचा कार्यक्रम येतो. वारकरी संत लोक येतात. इथं मातीचा वापर केलेला आहे. माती वापरल्या वड्यातली. ते मातीचा वापर केल्यामुळे जर उद्या पावसात धुवून गेली रस्ता बॅरिकेड आहेत. बॅरिकेडला महिने मुरुम लावला. बॅरिकेडचे मुरुम टासून परवा एखादं ऑक्सिजन लावून तसं 8-9 लोक मेले. तसं फोटो घ्या ते बघा. माती ह्याला लावा लागल्या म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कसला त्या बॅरिकेडला माती लावली. निम्म्यात वड्यापर्यंत तिने पूल बांधल्यात. इथंपर्यंत बांधायला पाहिजे. शेत इथंपर्यंत व्हायला पाहिजे होतं पण. आमचा जरा विचार करून इथंपर्यंत त्यांनी व्यवस्थित करून जरी केला तर आमची काहीही अडचण नव्हती. पण आम्ही त्यांच्याबरोबर संपर्क साधलाय. माती दगड लावली ती राहते का पावसाळ्यात? पावसात राहत नाही होती, जाते सगळं भ्रष्टाचार. त्या पायपरनी एवढ्या लांबचं पाणी त्या डोंगरापर्यंत पाणी येऊन येतं राहील का ते? पूर्ण मिरज पंढरपूर हायवेचं पूर्ण पाणी या रोडला येते. हा, या वड्याला येते पूर्ण. 2 वडा एकत्र येतात ह्या रोडला. दादांना पण सांगितले. दादा पण उद्या सकाळी येणार आहेत. त्यांना रस्ता करून द्यायचा नाही म्हणून सरळ आशिष दादांनी सांगितलं. त्यांना फोन केलाय. तुमची काय मागणी आहे? पाईप घालून स्लोप करून दिला. आम्हाला इथं रस्ता रस्ता करून द्या आम्हाला. खड्डा मुजवून रस्ता आम्हाला खड्डा मुजवला पाहिजे. आमच्या पोरा बाळासने बापयासने आमचा धोका आहे. आमची पांगळी माणसं आहेत सगळी. 2-4 आम्ही पण येऊन बघू देत. आमच्या मायातली माणसं कशी आहेत? सगळी पाय मुडकी माणसं आहेत. आमची म्हातारी माणसं आहेत. शाळकरी मुलं आमची जाणार. जर ह्यांनी जर रस्ता असा केला तर उद्या शाळेची मुलं रानातलं पाणी इकडचं पाणी पाणी येते निघतं घालून घेतं ही पाणी. त्या खड्ड्यात पाणी पडते. खड्डा समजा पडते.
सुद्धा मग काय हरकत नाही, तसं तरी करा मग. आम्हाला इथनं कुठे तर द्या जागा, बघूया मग. आणि जोपर्यंत पर्यायी रस्ता होत नाही तोपर्यंत हे काम बंद हा, आणि जोपर्यंत आमचा रस्ता होत नाही तोपर्यंत हे काम होणं गरजेचं नाही. नाही, आम्ही ते होऊन देणार नाही. मग काहीही होऊ दे, मग आम्ही रस्ता होऊन देणार नाही. अगोदर बोलतात आणि प्रत्येक जण जाते आणि हे आम्हाला काय म्हणजे काय पाक बुद्धच समजलं का काय नाही. त्या दिवशी येऊन सांगितल्यावर ते कॉन्ट्रॅक्टदार सरळ म्हणते, नाही मी कुणाला बोलू नका सा, मी तिथं 2 म्हणतात 3 डंपर वतून तुमची रस्ता व्यवस्थित करून देतो ना. आता हे काय करायला लागलाय तुम्ही? आम्ही घरात आहे तोपर्यंत अशी कामं करता काय खोटं बोलून? घरची कामं सोडून इथेच उभं राहायला पाहिजे मग आम्ही इथं येऊन बसलं पाहिजे. मग आम्हाला पोटाला कोण देणार? इथं जर आम्ही येऊन बसलो तर आमच्या पोटाला कोण देणार आहे का? आणि आमची जनावरं पोरं पण कुठं सोडली पाहिजेत मग इथं येऊन बसायला आम्हाला रात्रंदिवस? आम्ही काय बिनकामी माणसं आहे व्हय? आता तुम्हाला रस्ता करून दिल्याशिवाय इथं होऊन देणार नाही, नाही. नाही, नाही, नाही. रस्ता करून खड्डा मजबूत व्यवस्थित केल्याशिवाय इथलं काम अजिबात होणार रस्ता नाही. करून सगळं कंप्लीट झाल्यावर हे खड्डा मधून मग यांचं काय असेल ते काम ह्यांनी करायचं, तोपर्यंत काम करायचं नाही. आम्हाला महत्वाचं पहिला रस्ता आहे आणि आमची रस्ता करायचा, खड्डा मुजवायचा आणि मग यांच्या रस्त्याचं काम ह्यांनी चालू करायचं. आम्हाला रस्त्याची काही अडचण नाही, त्यांनी रस्ता करून देतो, पण आमचं करून देऊन त्यांचं काम ह्यांनी करायचं. आम्ही पायानं आदू माणसं आहे. आम्ही 4-5 जण आदू आहे पायानं, आम्हाला चालताच येत नाही. सध्या 6 माणसं आमची अशी पायानं आता ऑपरेशन केलेली माणसं आहेत आमची, चालायला येत नाहीत, तांगडं फाकून चालतात माणसं, पाय मुडके आहेत. मग असं जर केलं तर आमची माणसं येणार जाणार कशी? दूध घालायला जाते, पेंडेज पोती घेऊन येतात, तिथून आमची माणसं येणार जाणार. आमचा रस्ता करून द्या, खड्डा मुजवून द्या आणि तुमचं काम चालू करा. आमची काहीही